जसं सर आपण आता उद्योजक आणि व्यावसायिकांच्या बाबतीमध्ये स्पेसिफिक जर म्हटलं की आजचे उद्योजक व्यावसायिक हे खूप चांगल्या पद्धतीने पैसे कमवत आहेत, आपण आपल्या आजूबाजूला या सगळ्या गोष्टी बघतोच. परंतु या गोष्टी बघत असताना एक उद्योजक व्यावसायिक पैशाच्या मागे लागून त्याचं आरोग्य गमवतोय का, असं बऱ्याचदा आपण म्हटलं जातं. आपल्या मोठ्या लोकांच्या तोंडून पण आपण हे वाक्य ऐकतो नेहमी. तर याबाबत तुम्हाला काय वाटतं? एक आपला प्राचीन श्लोक आहे, धर्म अर्थ काम मोक्षाणम आरोग्यम साधनम. म्हणजे जे 4 पुरुषार्थ आहेत, धर्म अर्थ काम आणि मोक्ष, हे 4 पुरुषार्थ आपल्याला जेव्हा मिळवायचे असेल तर त्याचं आरोग्य हेच मूळ साधन आहे. आणि आत्ता हे 4 पुरुषार्थ मिळवताना तो त्या साधनाकडे दुर्लक्ष करतो आणि तात्पुरतं त्याला यश मिळत आहे, पण त्याच्या परिणामस्वरूप त्याचं आरोग्यच जात आहे. म्हणजे आपण अगदी जे सुप्रसिद्ध शेअर मार्केटमधले व्यावसायिक होते झुनझुनवाला, यांचं वाक्य आपल्याला नेहमी आठवतं की त्यांना ते कायम रिग्रेट होतं की त्यांनी त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केलं, त्यामुळे त्यांचा खूप आरोग्याचे त्यांच्यावर दुष्परिणाम दिसायला लागले किंवा त्यांना त्यांचा लवकर मृत्यू देखील आला. म्हणजे जेव्हा तो व्यवसायाकडे पूर्ण लक्ष देतो ते त्यावेळेस त्याचं शरीराकडे आणि मनाकडे दुर्लक्ष होतं. पण यात सगळ्या त्या उद्योगाचा, त्या कुटुंबाचा मूळ आधार तो व्यक्ती आहे आणि व्यक्तीच्या जीवनाचा मूळ आधार त्याचं आरोग्य आहे. त्या आरोग्याकडेच जर दुर्लक्ष केलं तर तो व्यक्ती जाईल आणि व्यक्ती गेला की नॅचरली त्याचं जे व्यवसाय त्याचं देखील नुकसान होणार आहे. म्हणजे आपण ज्याच्यासाठी काम करतोय, पैसे कमवण्यासाठी असेल, आपल्या कुटुंबाला चांगलं आयुष्य देण्यासाठी असेल, आणि हेच जर आपल्या स्वास्थ्यामुळे आपण अचीव करू शकलो, परंतु ज्यावेळेस आपलं स्वास्थ्य बिघडतं त्यावेळेस या सगळ्या गोष्टी पूर्ण जाणारच आहेत. त्यामुळे आपण दोन्ही गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे, की आरोग्याकडे पण आणि आपल्या उद्योजक व्यावसायिकतेकडे सुद्धा. बरोबर.